नमस्कार, मी वर्षा सावंत. स्वागत आहे आपले लोकशाही भारत न्यूज मध्ये. आजच्या दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेणार आहोत. चला पाहूया आजच्या ताज्या बातम्या. सिडकोच्या अन्यायकारक कारवाई विरोधात वंचित बहुजन आघाडी कायदेशीर लढाई लढणार. ॲडव्होकेट सर्वजित बनसोडे यांचा सिडकोला इशारा. सिडको प्रशासनाने करंजाडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथील एका बौद्ध कुटुंबावर केलेल्या निष्कासन कारवाईमुळे बेघर झालेल्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष ॲडव्होकेट सर्वजित बनसोडे यांनी कंबर कसली आहे. सिडकोच्या या कारवाई विरोधात कायदेशीर लढाई लढण्याचा इशारा त्यांनी पत्रकार परिषदेत दिला. ॲडव्होकेट बनसोडे यांनी यावेळी बोलताना सिडकोची ही कारवाई बौद्ध समाजावर केलेला अन्याय असल्याचे म्हटले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर करंजाडे येथील अनेक घरे सिडकोच्या जागेत आहेत. तसेच आजूबाजूची हजारो घरे सिडकोच्या जागेत असताना केवळ एकाच घरावर कारवाई करत सिडको अधिकाऱ्याने कोणाची सुपारी घेतली हे स्पष्ट करावे असे आवाहन त्यांनी सिडको प्रशासनाला दिले. त्यांनी यावेळी संपूर्ण अनधिकृत घरांची यादी प्रसार माध्यमांसमोर सादर करत सिडकोला कायदेशीर लढाईचा इशारा दिला. या पत्रकार परिषदेला बेघर झालेले कुटुंब आणि वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वंचित बहुजन आघाडी आता या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी पूर्ण ताकदीने कायदेशीर लढाई देणार असल्याचे ॲडव्होकेट बनसोडे यांनी स्पष्ट केले. बघा, याच्यामध्ये सरळ आपल्याला जो दिसतो आहे एक तो कास्ट डिस्क्रिमिनेशनचा सिद्धांत असतो, व्हायलेशन ऑफ अट्रॉसिटी असतो. हे कुटुंब बौद्ध समाजातलं आहे, मागासवर्गीय समाजातलं आहे. ठीक आहे, त्यांच्या अंतर्गत वाद असतील, पण सिडकोने या वादामध्ये पडत असताना जबाबदारीनं कारवाई करणं आवश्यक होतं. सिडको एक महाराष्ट्र शासनाची अतिशय महत्त्वाची संस्था आहे आणि त्या संस्थेनं कारवाई करत असताना तुम्हाला सरसकट, कारण कायदा हा सर्वांसाठी समान आहे. तो प्रधानमंत्री असेल, आमदार असेल, खासदार असेल, सामान्य माणूस असेल, तो कुठल्याही माणसासाठी वेगळा कायदा असू शकत नाही. त्यामुळे सिडकोनंही फक्त एकच घर पाडण्याचा जो काही अतिशय काळा धंदा केलेला आहे तो कोणाच्या सांगण्याहून केला आहे की त्यांना सुमोटो पद्धतीनं त्यांना त्यांची काय म्हणता येईल ते त्यांची अधिकार जबाबदाऱ्या पार पाडायच्या होत्या. फार कर्तव्यदक्ष ते अधिकारी असतील, तर या सगळ्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचा आम्ही योग्य वेळी सत्कार करू त्यांचा. त्यामुळे हे एका घरावर कारवाई करण्याचं जे काही गुपित आहे किंवा हे जे रॉकेट सायन्स आहे ते काय नेमकं रॉकेट सायन्स आहे ते आम्हाला अधिकाऱ्यांनी सांगावं. आणि जर त्यांनी याचा आम्हाला समाधानकारक कायद्याच्या चौकटीत बसणारं उत्तर दिलं तर आम्हाला त्यांच्यावर कुठलंही ऑब्जेक्शन नसेल. पुढची वाटचाल काय? पुढची वाटचाल मी आता एवढंच सांगितलेलं आहे की याचा मी आता सांगितलं की आम्ही आव्हान देऊ, आम्ही त्यांना स्पष्टपणे आता सांगितलेलं आहे की हा कारवाई केल्याच्या संदर्भातले आता हे तर आज तोंडी झालं आहे. आज फक्त आम्ही मीडियाच्या माध्यमातून हे जी काही विदारक चित्र आहे हे विदारक चित्र आम्ही फक्त आता जनतेच्या दरबारात मांडलेलं आहे. आम्ही आणखी कायद्याच्या दरबारात मांडलेलं नाही. या घराचा जमिनीचा हायकोर्टामध्ये ऑलरेडी विवाद चालू आहे, तो सबज्युडाइस मॅटर आहे. पण ही पाडल्याचा आणि याच्या कन्सेशनचा तो एक वेगळा विषय आहे. त्याच्यासाठी आम्ही लवकरच न्यायालयाच्या माध्यमातून जी काही आम्हाला रिलीफ मिळवता येईल ती आम्ही मिळवू. त्याचाच आम्ही त्यांना जाब विचारणार आहोत की आपण अशा पद्धतीनं जी कारवाई करत आहात ती एकाच कुटुंबावर करण्याच्या पाठीमागं काय कारण आहे त्यांना ते आम्हाला त्या गोष्टीचा पूर्ण जाणीव आहे. आता आज मी या ठिकाणी स्पॉट व्हिजिट दिलेली आहे. मला या सगळ्या प्रकरणाचे जे काही माझ्याकडे डॉक्युमेंटरी एव्हिडन्स येतील ते आज उद्या आणखी माझ्याकडे सगळ्या माहिती पोहोचतील, त्याच्या आधारावर मी पुढची आम्ही कारवाई ठरवू. आजच YouTube वर लोकशाही भारत न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.